हात पुढे कर. अरे श्रेयस, अरे काय करतोस तू? अच्छा. श्रेयस, 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 अशा यातना होतात मला तुझा चेहरा दिसल्यावर. आता यापुढे शिक्षा मलाच मिळेल. सोड. अरे श्रेयस, अरे प्लीज कुणी मध्ये यायचं नाही. हा श्रेयस, थांब. काय करतोयस तू हे? हा? पुन्हा जर माझ्या अटीचा मान राखला नाही तर शिक्षा दुप्पट होईल. हा? परमेश्वरा, बघितलं सारवी, ताराला पाड्यावर पाठवून देऊया असं मी का म्हणत होते ते. आतापर्यंत तो तिला शिक्षा करत होता, आता स्वतःला शिक्षा करून घेतोय. आता आता हेच बघायचं राहिलंय का आपण आपल्या डोळ्यासमोर? आणि इतके दिवस श्रेयस ताराला शिक्षा देतोय, ते सुद्धा आपण अगदी मन खट्ट करून बघतोय की. अरे पण श्रेयस आपला मुलगा आहे, तारा परकी आहे. तिच्यासाठी आपल्या मुलाचा बळी द्यायचा का आपण? ताई, तू असं कसं काय बोलू शकतेस का? हो, इतके दिवस तू ताराच्या बाजूने बोलत होतीस ना. मग आज असं अचानक काय घडलं? अगं तुझ्याच पुढाकारानं तारा आणि श्रेयसचं पण लग्न लावून दिलं आणि आता तू ताराला परक करून टाकतेस. अगं ताई, इतका भेदभाव तुझ्या मनात आला तरी कुठून? बाबा हो, जर ताराचा चेहरा बघून श्रेयस भाऊजींना त्रास होत असेल तर मग आत्या बोलणारच ना. आणि ताराला पाड्यावर पाठवण्याचा हा निर्णय बेस्ट आहे. मी ताराच्या विरोधात आहे असा संशय अरविंदच्या मनात येता कामा नये. वर करणी तरी मला गोडच वागावं लागेल. नाही, मला हे पटत नाही. हे घर जितकं श्रेयसचं आहे ना, तितकंच ताराचं आहे.
मला वाटतं बऱ्याच गोष्टींचा तुला विसर पडलाय. ज्या वेळेला श्रेयस तुला घराबाहेर काढायला निघाला होता तेव्हा तारा तुझ्या मागे ठामपणे उभी राहिली, म्हणून तुला या घरात आश्रय मिळाला. तुझा नवरा दयानंदने ताराच्या बाबतीत जे काही भयंकर कृत्य केलं ना, त्यावेळेला सुद्धा त्याचे सगळे अपराध तिने पोटात घालून त्यांना क्षमा केली. त्यासाठी ना मोठं मन आणि जिगर लागते ताई. श्रेयसला हे काही मान्य नव्हतं. फक्त तारामुळे तुला या घरात आश्रय मिळालाय हे तू विसरलीस. ताई, त्यासाठी दोघांना वेगळं करणं हा मार्ग नाहीये. दोघं जवळ यायला हवेत ना. श्रेयसच्या मनातला गैरसमज दूर होऊन ताराचा खरेपणा त्याच्या समोर यायला हवा, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत ना. अरविंद तुझी बाजू घेऊन बोलला म्हणून हुरळून जाऊ नकोस. हुरळून तुम्ही गेलायत आत्या. श्रेयस मला शिक्षा देतोय म्हणून. पण मी म्हंटल ना, निरपेक्ष प्रेमात किती मोठी ताकद असते ते. बाबांनी आणलं ना तुम्हाला जागेवर, आता त्या जागेवरच राहा. का छळ मांडलायस देवा? मला होणाऱ्या सगळ्या शिक्षा निमूटपणे भोगते ना मी. कुठली तक्रार केली का? त्राग केला का? सत्व परीक्षा आहे असं समजून हसत सामोरे जाते मी. पण आता जे झालं ना ते नाही सहन होते. नाही सहन होते मला. का परीक्षा घेतोस तू माझी अशी? माझ्या श्रेयसला झालेला इवलाचा त्रासही मी नाही सहन करू शकत देवा. त्याला आज माझ्यामुळे त्रास झाला. त्याचं प्रायश्चित्त मी घ्यायलाच हवं.